या खड्ड्याला बुजवण्यासाठी, या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी 26 लाख रुपयाचा निधी प्रशासनाने इथं मंजूर करून दिलेला होता। मग आज 26 लाखाचा निधी गेला कुठं हे विचारण्यासाठी आज आम्ही इथं आलोय। पण 10 लाख रुपयाचं 4x4चं दुकान उभं केलं तरी त्याची सत्यनारायणची पूजा घालतो। त्याच अनुषंगानं या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याची सत्यनारायणची पूजा आज आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेच्या वतीने इथं केलेली आहे। 26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा, शिरपूर फर्स्टचं अनोखं आंदोलन, हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावरील खड्ड्यांविरोधात शिरपूर फर्स्टचा एल्गार। शिरपूर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ पडलेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूर फर्स्ट संघटनेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून सत्यनारायणची पूजा करून निषेध नोंदवण्यात आला। त्यामुळे आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा आहे। शिरपूर ते सेंधवा मध्य प्रदेश या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली। शिरपूर टोल ते खलघाट टोल हे सुमारे 60 किलोमीटर अंतर असून वाहनधारकांकडून जवळपास 200 रुपये टोल वसूल केला जातो। मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ रस्त्यावर अनेक मोठे खड्डे पडलेत। हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत। याविरोधात या भागातील नागरिकांनी तसेच शिरपूर फर्स्ट संघटनेनं परिवहन विभाग, टोल कंपनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अनोखा मार्ग निवडत आज खड्ड्यांमध्ये बसून खड्ड्याची सत्यनारायण पूजा करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। या आंदोलनात चेतन मोरे, धम्मदीप मोरे आणि हंसराज चौधरी यांनी खड्ड्यात बसून पूजा केली आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळत असतानाही प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। जेव्हा 26 लाख रुपयांचा निधी असूनही खड्डा तसाच राहतो तेव्हा खड्डा सामान्य नसून 26 लाख रुपयांचा खड्डा आहे अशी उपरोधिक प्रतिक्रिया देत आंदोलनकर्त्यांनी त्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा करून प्रशासनावर टीका केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली। अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिरपूर फर्स्टच्या वतीने देण्यात आला। या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांचं लक्ष वेधलं गेलं। महामार्ग प्रशासन आता या खड्ड्यांची दखल घेतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण आलेलो आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती आपण आता आलेलो आहोत। इथं तुम्ही बघू शकता या खड्ड्यावरती जिथून आपण हाडाखेड बॅरल पासून शिरपूर तालुक्यातून निघून राष्ट्रीय महामार्गाला लागतो त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। परिवहन विभागाच्या अंतर्गत हा रस्ता येतो। या खड्ड्याला बुजवण्यासाठी, या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी 26 लाख रुपयाचा निधी प्रशासनाने इथं मंजूर करून दिलेला होता। मग आज 26 लाखाचा निधी गेला कुठं हे विचारण्यासाठी आज आम्ही इथं आलोय। अनेक वेळा निवेदनं दिले, अनेक वेळा इथं आंदोलन झाले, तरी देखील इथं कुठलीही व्यवस्था या प्रशासनाने इथं केलेली नाही। मग त्यासाठी या शिरपूर फर्स्टच्या वतीनं आपण 10 लाख रुपयाचं 4x4चं दुकान उभं केलं तरी त्याची सत्यनारायणची पूजा घालतो। त्याच अनुषंगानं या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याची सत्यनारायणची पूजा आज आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेच्या वतीने इथं केलेली आहे। की नेमका हा पैसा गेला कुठं, 26 लाख रुपयाचा निधी गेला कुठं, तो कुठेही गेला असेल त्याआधी ते 26 लाख रुपयाच्या खड्ड्याचं आज सत्यनारायण इथं आम्ही पार पाडलेला आहे। आणि येत्या 7 दिवसामध्ये जर का या खड्ड्याची दुरुस्ती झाली नाही तर परिवहन विभागाला मोठ्या आंदोलनाच्या सामोरे जावं लागेल आणि झालेलं आंदोलन हे त्यांना झेपणार नाही। तरी या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याच्या वतीनं याची आज सत्यनारायणची पूजा झाली अशी मी घोषणा करतो आणि नारळ फोडून इथं सगळी त्याची पूजा व्यवस्था करून आज या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याचा निधी नेमका कोणत्या 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, शिरपूर।